मी आता जैमिनी ज्योतिष पद्धती यावरती बोलणार आहे. जैमिनी ज्योतिष पद्धत ही सध्या फारशी वापरात येत नाही, परंतु जैमिनी पद्धत ही पराशरांची ऑफरिंग आहे. ज्या गोष्टी पराशरांपाशी थांबल्यासारख्या वाटल्या त्याच पुढे जैमिनींनी मोठ्या करून सांगितल्या. आता 16 वर्ग पराशरांनी सांगितली, त्याच्यामध्ये 4 जैमिनींनी ॲड केली व ती आता 20 वर्ग आपण पाहू शकतो. ही जी कॉन्ट्रीब्युशन आहे पराशरांची ही वेगळी आहे. पराशरांची ज्योतिष पाहण्याची पद्धत व जैमिनींची ज्योतिष पाहण्याची पद्धत यामध्ये खूप मोठा फरक आहे. पराशर सत्य गृहीत धरून चाललेले, तर जैमिनी ऋषी हे प्रतिमेला महत्त्व देऊन चाललेले. मनुष्य जी सुखदुःख भोगतो, चांगली वाईट अनुभव घेतो, ते सर्व प्रकारे त्याच्या प्रतिमेशी निगडीत आहेत. जसे मी कुणाचा तरी पती आहे, मी कुणाची तरी पत्नी आहे, मी कुणाचा तरी मुलगा आहे, मी कुणाचे तरी वडील आहे, मी कुणाची तरी आई आहे, मी कुणाची तरी आजी आजोबा आहे. हे ज्या नातेसंबंध आहे जे आपण दर्शवतो ते सर्व प्रतिमा आहेत व मनुष्य सुख किंवा दुःख भोगतो ती या प्रतिमांमुळे भोगतो असं जैमिनींचं सांगणं आहे. आता आपले जे पंतप्रधान मोदी आहेत, ते मोदी ही व्यक्ती ही आत्मस्वरूप असलेली व्यक्ती आहे. परंतु जेव्हा ते पंतप्रधान म्हणून काम करतात तेव्हा पंतप्रधान ही जी उपाधी त्यांना लागते ते त्यांचं प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कर्मामुळे जे काही निर्माण होतं ते त्या प्रतिमेचं सुख किंवा दुःख होय. वास्तविक मोदींना कुठलंच सुख किंवा दुःख नाही. तसेच मनुष्याचे पण स्वतःला कुठलंही सुख किंवा दुःख नाही, परंतु तो ज्या प्रतिमेमध्ये वावरत राहतो त्या प्रतिमेला सुख किंवा दुःख आहे. म्हणून ज्योतिष फल सांगण्याचा प्रकार जैमिनीमध्ये थोडा वेगळा आहे. प्रतिमा गृहीत धरून सांगितल्या गेलेल्या पद्धतीला जैमिनी ज्योतिष पद्धत असं म्हटले जाते. जसे लग्न म्हणजे सत्य, पण लग्नाचा आरूढपाद म्हणजे ती त्याची प्रतिमा होय. 5th हाऊस म्हणजे त्यांची संतती, पण 5th हाऊसचा पंचम पाठ म्हणजे पंचमासंबंधी संतती संबंधी असलेली त्याची प्रतिमा होय. याच्यामध्ये त्या प्रतिमेकडे 3 डायमेन्शनल पद्धतीने बघितले जाते. एक, मला त्या सिच्युएशनबद्दल काय वाटते. 2, ते प्रत्यक्ष काय आहे. आणि 3 म्हणजे प्रत्यक्ष काय आहे यामध्ये सत्यता आहे. आणि 3 म्हणजे ज्या सोसायटीमध्ये मी वावरतो, ज्या समाजामध्ये मी वावरतो, ज्या लोकॅलिटीमध्ये मी वावरतो, ज्या कंपनीमध्ये मी जी वावरतो, तिथल्या लोकांना मी कसा भासतो याप्रमाणे ते सुख किंवा दुःख येतं. आता उदाहरण घ्यायचं झालं, समजा 2 विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थी उत्तम हुशार आहेत, परंतु एकाला दोघांनाही मार्क चांगले पडत होते, परंतु 12वी नंतर ॲडमिशन घेताना एकाला IIT मध्ये ॲडमिशन मिळाली व दुसऱ्याची IIT मध्ये ॲडमिशन थोडक्यात चुकली. त्यामुळे पहिला मुलगा जो आहे तो IIT मध्ये जायला लागला, दुसरा मुलगा जरी हुशार होता तरी तो COEP मध्ये जायला लागला. आता बघा याची प्रतिमा कशी बदलली. जगाच्या दृष्टीने जो पहिला मुलगा आहे जो IIT मध्ये जातो तो अत्यंत हुशार बनतो.
आणि दुसरा जो मुलगा COEPमध्ये जातो तो जगाच्या दृष्टीने कमी हुशार बनतो. यामुळे त्या पहिल्या मुलाला अवेलेबल होणाऱ्या गोष्टी व दुसऱ्या मुलाला अवेलेबल होणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये तफावत होती आणि हेच त्या प्रतिमेचं फळ आहे. आता IIT मधला मुलगा आहे, तो पूर्ण पास झाला, BE झाला. दुसराही मुलगा चांगल्या मार्काने COEPमधनं पास झाला. परंतु पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा समजा एकाच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेले. XYZ ही समजा कंपनी आहे आणि अशा कंपनीमध्ये ते इंटरव्ह्यूला गेले तर जो इंटरव्ह्यू जो बोर्ड आहे ते म्हणेल की हा जो IIT मधला स्टुडंट आहे हा अतिशय हुशार आहे आणि जो COEPमधला हुशार मुलगा आलेला आहे तो जरा कमी प्रतीचा आहे. त्यामुळे सिलेक्शन त्या मुलाचं त्या नोकरीसाठी असलेलं सिलेक्शन हे IIT मधल्या मुलाचं प्रथम होईल आणि COEPमधल्या मुलाचं होईल किंवा होणारही नाही, डिपेंडिंग ऑन द पोस्ट. बरोबर, हे पहिलं फळ मिळालं प्रतिमेचं. आता इथून पुढे जाऊ आपण. आता दुसऱ्या मुलाला त्या नोकरी मिळाली नाही, त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. जो IIT स्टुडंट आहे त्याला सॅलरी ऑफर इमोलिमेंट्स तुम्ही CTC म्हणतात त्याप्रमाणे त्याला समजा 10 लाख रुपये मिळालं, तर त्या दुसऱ्या मुलाला 7 लाख रुपये मिळेल. म्हणजे हा दुसरा फरक केला गेला प्रतिमेमुळे. पहिल्या मुलाचा आता दोघेही मुलं विवाहयोग्य झाली तर जी मुली दाखवल्या गेल्या ती मुली, जो मुलगा IIT शिकलेला आहे, ज्या मुलाला 10 लाख रुपयापेक्षा जास्त पगार आहे, त्या मुलाला प्रेफरन्स जास्त देऊन त्या मुलाशी लग्न करण्याला प्रवृत्त होतील, तर दुसऱ्या मुलाला कमी प्रतीच्या मुली मिळतील. अशा पद्धतीने हे जे फळ आहे हे त्या प्रतिमेला प्राप्त होत राहील. या प्रतिमेचा उच्चार आणि अभ्यास जैमिनी शास्त्रामध्ये केला गेलेला आहे. असे हे एकमेव शास्त्र आहे जैमिनी पद्धतशास्त्र की त्याच्यामध्ये प्रतिमेचा विचार केला आहे, सत्याचा विचार कमी केला आहे. सत्याचा विचार फलामध्ये आहे पण प्रतिमेचा विचार करणारं हे एकमेव सायन्स आहे. केलं